मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वंदे परमानंदमाधवम. ज्याला वाचा नाही अशा मुक्याला सुद्धा बोलतं करणाऱ्या आणि जो पांगळा आहे त्याला पर्वत लंघून जाण्याची शक्ती देणाऱ्या माधवाला वंदन करून आजचा विषय आपण पुढे घेऊन जाऊया. नमस्कार, मी अंबादास मजगे. चरपट पंजरिका या स्तोत्रामधला 12वा जो श्लोक आहे त्या श्लोकाविषयी आज आपण विचार विनिमय करणार आहोत. त्या श्लोकाच्याद्वारे श्रीमद आद्य शंकराचार्य आपणास काय सांगत आहे या विषयी आपण विचार विनिमय करूया. 12वा श्लोक आहे, कस्त्वं कोहम कुतायात कामे जननी कोमे तातः इति परिभावय सर्वमसारम विश्वं त्यक्त्वा स्वप्न विचार. अतिशय सुंदर असा हा गुलाबजामुन असतो ना, तो सगळीकडूनच गोडच असतो. तसं हे स्तोत्र आहे ना, कोणता जरी श्लोक घेतला तरी तो इतका गोड आहे, इतका अप्रतिम आहे आणि एवढं जीवनाचं तत्त्वज्ञान सांगणार आहे की तो कितीही रसाळच वाटतो. मागच्या श्लोकामध्ये आपण बघितलं की मानवी जो देह आहे, माणूस कशामध्ये अडकलेला आहे तर नारीस्तनभर नाभिनिवेशम मिथ्या माया मोहावेशम एतन्मानसो साधी विकारम मनस विचार आहे वारंवारम. मनाला वारंवार विचार असं श्रीमद आद्य शंकराचार्य सांगतात की तू कशामध्ये गुंतलेला आहेस. त्यानंतर त्यांचा हा संदेश आहे की मनाला विचारलंस तू आता हे शरीर कशाचं आहे. रक्त हाडे मांस याचं शरीर आहे, पण ते तितकं काय म्हणू की निंदनीय सुद्धा नाही आहे. पण त्यामध्ये अडकून न राहता पुढं जायचं आहे. आणि त्यानंतर पुढं जाण्यासाठी ते आपल्याला एक मार्ग सांगतात की तुम्ही एक विचारा, स्वतःला विचारा. काय विचारायचं आहे? मनसे विचार आहे वारंवारम. ते पहिल्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं, आता आणखीन पुढं सांगतात ते विचारच करायला सांगतात. बघा, त्यांच्या ह्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी सांगितलं आहे की तुम्ही विचार करा. मी सांगतो म्हणून तुम्ही मान्य करू नका, तर यावर तुम्ही स्वतः विचार करा. आणि यामध्ये सुद्धा त्यांनी आता असं सांगितलेलं आहे की कस्वं कोहम कुत आयात. कस्वं कोहम, तू कोण आहेस. कत्स्वं कोहम, अहम, मी कोण आहे. कत्सम कोहम कुतायात, कुठून आलोस, कुठं जायचं आहे. कत्स्वं कोहम कुतायात कामे जननी कोमे तात. माझी आई कोण, माझे वडील कोण याचा नीट विचार कर. जननी म्हणजे आई, तात म्हणजे पिता, मग माझे वडील कोण. इथे परिभावय, अशा प्रकारे चिंतन कर, अशा प्रकारे विचार कर की हे सर्व जग हे निरर्थक आहे. सर्व मसारम, सर्व निरर्थक आहे. या दृष्टीने विचार कर, कारण हे विश्व कसं आहे तर एका स्वप्नासारखं आहे. विश्वं त्यक्त्वा स्वप्न विचार, हे एखाद्या स्वप्नासारखं आहे. म्हणून यामध्ये जास्त अडकून न राहता जी आपली भूमिका आहे त्या भूमिका पार पाडायची आणि भगवत भक्तीला लागायचं, असा संदेश श्रीमद आद्य शंकराचार्य आपणास या स्तोत्रामधून देत आहेत. अद्वैत वेदांताच्या तत्त्वज्ञानावर आधारित हा श्लोक आहे. हे स्तोत्रच आहे. त्या प्रकारे अद्वैत, भगवंत आणि मी हे अद्वैत आहे. द्वैत नाही, दोन नाही, तर एकच आहोत. श्रीमद आद्य शंकराचार्य एक व्हायला सांगते. एकोहम, तो आणि मी एकच आहे. या प्रकारे ते आपल्याला समजावून सांगत आहेत. आणि हे करत असताना खऱ्या स्वरूपाचा माणसाला बोध व्हावा ही त्यांना अपेक्षा आहे. की माणसाला कळालं पाहिजे की जे आपलं जे स्वरूप काय आहे, मी म्हणजे कोण आहे.
या सांसारिक भ्रमातून आपण माणूस मुक्त झाला पाहिजे. त्याला ही गोष्ट कळाली पाहिजे की मी कोण आहे. मीची ओळख व्हावी, आतील तत्त्व कळावं, यासाठी या सगळा खटाटोप सांगितला. आता बरेच जण म्हणतील, आपणही विचार करूया की मी म्हणजे कोण. मी म्हणेल मी अंबादास आहे. अरे पण मी म्हणजे नेमका कोण. इथं हात लावला, हा बाहू आहे, कांदा आहे, हे म्हणजे का नाही, हे तर डोकं आहे, केस आहेत. हा म्हणजे मी आहे का, हे तर गाल आहेत, हे हात आहे. मग कोण आहे मी म्हणजे कोण आहे, कोण नेमका. माणसाला ही गोष्ट कळाली पाहिजे, मी म्हणजे कोण. थोडंसं आपण विचार करायचं, मी म्हणजे कोण. आपण समजा एखादा माणूस आहे, मृत्यू पावला, त्याला हाक मारतो का, त्याला नमस्कार करतो का, हां रामराव आहेत, हां रामराम म्हणून असं करतो का. नाही, कारण त्याच्यातला राम निघून गेला. बऱ्याच ठिकाणी पहा, ती जी व्यक्ती समजा मृत पावली, तर तो लोक त्याला त्या नावानं बोलत नाहीत, प्रेत आहे म्हणतात. त्याचं प्रेत आहे. फलाण्याचं, रामरावचं, श्यामरावचं हे प्रेत आहे. रामराव श्यामराव म्हणत नाहीत. किंवा रामराव गेले, श्यामराव गेले. अरे पण त्याची बॉडी तर इथेच आहे ना, बॉडी आहे पण रामराव गेले. म्हणजे मी कोण हा विचार केला पाहिजे आपण. जे आतलं जे तत्व आहे ते म्हणजे मी आहे. ज्यामुळे हे शरीर चालतं आहे ते म्हणजे मी तत्व आहे. तुकाराम महाराजांना प्रश्न पडला की कोणाची या सत्य चाले हे शरीर, कुणाच्या सत्तेमुळे हे शरीर चाललेलं आहे. आपल्याला पडला पाहिजे, मी चालवतोय का नाही. मग आतमध्ये राहून कोणती तरी शक्ती, तिलाच आम्ही गॉड असं म्हणतो, तिलाच आम्ही ईश्वर असं म्हणतो, तिला सच्चिदानंद शक्ती असं आपण संबोधतो. ती शक्ती माझ्या आत राहून काम करते आणि ती ज्यावेळेस यातून निघून जाते त्यावेळेस आपण म्हणतो त्याच्यातला राम गेला. म्हणजेच रामराव गेले. म्हणजे मी हे शरीर म्हणजे मी नाही, तर आतली जी शक्ती आहे ती आहे हे समजलं पाहिजे. म्हणून आद्य शंकराचार्य सांगतायत की कस्त्वम कोहम, तू कोण आहेस, मी कोण आहे. मग जसं माझ्यामधलं आत्मतत्व जे आहे तर ते म्हणजे मी आहे, तसं समोरच्यामध्ये सुद्धा ते आत्मतत्व आहे. म्हणून एकमेकाचा सन्मान करण्यासाठी आपल्याकडे रामराम करण्याची, एकमेकाच्या पदस्पर्श, चरणस्पर्श करण्याची पद्धत आलेली आहे. की तुझ्यातला राम आहे त्याला नमस्कार, ते म्हणतं तुझ्यातल्या रामाला तुला नमस्कार. अतिशय सुंदर व्यवस्था आपल्याकडे. म्हणजे कुठे कमी अशी नाही आहे, पण आपण समजून न घेतल्यामुळं आपल्याला ह्याची खूप मोठी गल्लत होते. म्हणून म्हणते की खऱ्या स्वरूपाचा आपण शोध घेतला पाहिजे. खऱ्याचा स्वरूपाचा जर शोध नाही घेतला तर आपण यालाच आपलं म्हणत जाऊ आणि याच्यामध्येच गुंतून राहू. आणि ज्यावेळेस सगळं निघून जातं त्यावेळेस मग आपल्यासोबत कुठली गोष्ट येणार नाही. म्हणून आद्य शंकराचार्य सांगतायत की कस्त्वम कोहम कुत आयात, कामे जननी कोमेतात. तुझी आई कोण आहे, तुझी वडील कोण आहेत. इति परिभाव आहे सर्व मसा. अरे सर्व असार आहे. जसं मागच्या वेळेस आपण विचार केला होता, असार आहे. जे आज दिसतं ते थोड्या वेळानं नसतं. किंवा एक बघा कादंबरी आहे, त्या कादंबरीमध्ये पहिलं प्रकरण वेगळंच असतं, दुसरं प्रकरण वेगळंच असतं, तिसरं प्रकरण वेगळंच असतं. प्रत्येक प्रकरणामध्ये त्या माणसाची भूमिका ही बदलत जात असते. तसं आमच्यासुद्धा वेगवेगळ्या भूमिका आहेत. शाळेमध्ये शिक्षक असेल, व्यापार करत असेल त्या दुकानामध्ये तो दुकानदार असेल, घरी आल्यानंतर पत्नीचा पती असेल, मुलांचे पालक असतील, त्या भूमिका निभवायच्यात. जसं आहे ना, एक नाटक आहे, एक स्वप्न आहे.
जसं नाटक बरेच जण बघा एवढं तल्लीन होतात पिक्चर बघताना, नाटक बघताना, की डोळ्यातून अश्रू येतात, हसू येतात, किंवा तो एकदा राग आला आणि तो हिरो जर मारू लागला एक त्याला, तर हे सुद्धा त्याला हान हान अजून हान, अशा प्रकारे एवढं तल्लीन होतात. तसं आम्हीसुद्धा काय होतो, या भूमिकेशी, या जन्मातल्या भूमिकेशी आम्ही एवढे तल्लीन होतो की आम्हाला वाटतं हे दुःख आहे, हे काय सुख आहे, हे सगळा राग आहे, द्वेष आहे, हे सगळं आम्हाला आहे. पण हे शरीराला आहे, आत्म्याला नाही, आतल्या तत्वाला नाही. म्हणून आतलं तत्व जाणून घे. म्हणून जाणून घेण्यासाठी आतल्या शरीरशास्त्राकडे आपण जर विचार केला तर शरीरशास्त्राने आपल्याला बऱ्याच गोष्टी समजू शकतात की मी म्हणजे हे शरीर नाही, आतली शक्ती खूप काही कार्य करत असते आणि त्याचा विचारही आपण अनेक वेळेस केलेला आहे. म्हणून माणसाचा ज्यावेळेस मृत्यू होतो, सगळं बघा, सगळं सोबत आपण कमावलेलं असतं, पत्नी असते, मुलं असतात, आणि पण हे जरी असले तर डॉक्टर म्हणतात आता जास्त वेळ ठेवू नका. तर ज्यांनी घर बांधलेलं असतं त्यांना घरातसुद्धा आणलं जात नाही. संपलं, कारण त्यांच्यातला जो मी आहे तो निघून गेला. त्याला महत्त्व देऊन त्याचं सार्थक व्हावं, त्याचं जीवनामध्ये कल्याण व्हावं, यासाठी प्रयत्न असला पाहिजे. आणि त्यासाठी सांगितलं भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. अरे मूर्खा, आता जागा हो आणि त्याच्यासाठी पुढं जा. गोविंदाचं भजन कर, गोविंदाची भक्ती कर, गोविंदाला समजून घे, भगवंताला समजून घे, तर तुला ह्या गोष्टी समजतील. आपल्याला वाटतं आपण जे घर बांधलं तेच आपलं घर आहे, पण त्या घरामध्ये तर आपल्याला 1 मिनिटसुद्धा ठेवत नाहीत, लवकर घेऊन जातात. मग माझं घर कुठं आहे? माझं घर हे भगवंताचं निवासस्थान जे आहे तेच माझं घर आहे. म्हणून बघा, गेल्यानंतर मग ते कैलासवासी झाले, वैकुंठवासी झाले, कारण त्यांचं खरं घर आपलं हे तिथंच असतं. म्हणून मृत्यूचं स्मरण नेहमी झालं पाहिजे. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम, याचं नेहमी सतत स्मरण असलं पाहिजे. आणि मृत्यू हा अमंगल नाही तर मंगल आहे. कारण मी माझ्या आईच्या घरी जात आहे, माहेरी जाताना मुलीला वाईट वाटतं का? नक्कीच नाही वाटत. तसं आम्हालासुद्धा माहेरी जाताना आपल्याला वाईट वाटलं नाही पाहिजे मृत्यू झाल्यानंतर, कारण आपण खऱ्या अर्थानं चिदानंद रूप बनण्यासाठी त्या ठिकाणी जात आहोत. आपल्याकडे श्लोकसुद्धा आहे ना, ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. तर हे जे सगळं पूर्ण आहे, पूर्णातून पूर्ण काढलं तर पुन्हा पूर्ण शिल्लक राहतं. तसं आमचं जे आहे जीवनसुद्धा आहे, मीसुद्धा पूर्ण आहे. शिवोहम शिवोहम. आमच्या वैदिक ऋषींनी केवढी मोठी गर्जना केलेली आहे. शिवोहम शिवो, अरे शिव मीच आहे, अहम ब्रह्मास्मी, नाहम पशु नाहम पक्षी अहम मनुष्य. आणि त्याच्यापुढे म्हणले अहम ब्रह्मास्मी, त्याच्या पुढे जायचं आहे आम्हाला, मीच ब्रह्म आहे. हे समजून घेण्यासाठी सांगितलं आहे. आणि ते समजून घेण्यासाठीचा जो प्रयत्न आहे ते करण्यासाठी आद्य शंकराचार्य आपल्याला वारंवार सांगतायत की भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. आपण म्हणतो माझी आई वडील, अरे अनंत जन्म झालेले आहेत आपले, आणि अनंत जन्मामध्ये अनंत माता अनंत पिता झालेत. प्रत्येक जन्मात वेगवेगळी माता आणि पिता. मग मी कोणाला माता म्हणायचं, कोण म्हण? आपल्या संतांनी सांगितलं बघ, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. कृष्णच बांधव आहे, कृष्णच बहीण आहे, कृष्णच बांधव आहे. सगळ्या गोष्टी माता पिता सगळं कोणी आहे तर ते आहे कृष्ण. मग त्या कृष्णाच्या, त्या गोविंदाच्या भक्तीमध्ये माणसानं रत असलं पाहिजे. सातत्यानं त्याचं चिंतन झालं पाहिजे, त्याच्या विचारांचं. आणि
असं करत असताना स्वतःचा शोध घेतला पाहिजे आणि स्वतःचा शोध घेण्यासाठी माणसाची आंतरिक यात्रा, आतली यात्रा सुरू झाली पाहिजे. आतली यात्रा म्हणजे काय? माणसानं स्वतःच्या शरीरात पाहायला शिकलं पाहिजे. त्यासाठी ध्यानाच्या काही गोष्टी असतात. ध्यान करत असताना, चिंतन मनन करत असताना त्यासाठी आपल्याकडे मूर्तिपूजा आलेली आहे. मूर्तिपूजा ही माणसाला तिथपर्यंत घेऊन जाते, आत्मतत्वापर्यंत घेऊन जाते. पण मूर्तिपूजा करणाऱ्यांनाच मूर्तिपूजा कशी करावी हे कितपत समजले हा संशोधनाचा विषय असेल. पण मूर्तिपूजेतून नक्कीच आम्ही भगवत प्राप्ती करू शकतो हे सुद्धा तितकंच खरं आहे. पण कारण त्याच्यामागे सायन्स आहे, विज्ञान आहे, तो खूप विषय मोठा आहे. त्यामुळं त्यावर आपण आता या मंत्रामध्ये विचार करणं शक्य होणार नाही. त्यासाठी वेगळा एका दिवस आपण विचार करूया. पण मूर्तिपूजा ही आहेच आहे. वैदिकांची मूर्तिपूजा ही काय एवढे दिवस चाललेली आहे, ती कशी खोटी थोडीच असू शकणार आहे. फक्त ती कशी करायची हे मात्र नक्कीच समजलंच पाहिजे. आई वडील भाऊ बहीण या नात्यामध्ये याचा अर्थ यांना सोडून द्या असं कुठंच सांगितलेलं नाही त्यांनी. फक्त त्याच्यात अटकून न राहता आपल्या जीवनाचं जे सार्थक आहे ते सार्थक आम्हाला पुढं करता आलं पाहिजे, त्याला पुढं घेऊन जायचं आहे. आणि हे सगळं कसं आहे माहिती आहे का? हे जीवन आहे ना, हे जीवन स्वप्नासारखं आहे हो. स्वप्नामध्ये बघा आपण राजा असतो एका दिवस, तो राजा असल्यानंतर म्हणतो अरे वा मी राजा, आणि जाग येते तेव्हाच लक्षात अरे आपण तर झोपडीत आहेत. मग सत्यता कळते. तसं ब्रह्माच्या दृष्टीनं ज्यावेळेस आपण विचार करू मी फलाना आहे, मी नेता आहे, मी हे मी ते आहे, अरे सगळे हे स्वप्न आहे. ज्यावेळेस हे स्वप्न तुटेल त्यावेळेस लक्षात येईल की मी कोण आहे? मी ब्रह्माचा आहे, मी ब्रह्म आहे. आणि ते जर त्या प्रकारे जर आम्ही केलं तर मी ब्रह्म आहे हे कळेल. नाही तर पुन्हा ह्या फेऱ्यामध्ये आपली सातत्यानं ये जा चालूच राहणार आहे. म्हणून अशी ये जा चालू न राहावी. ब्रह्मतत्वामध्ये विलीन होऊन अद्वैतवादाचा जो झेंडा आहे तो उंच करण्यासाठी किंवा अद्वैतवाद कसा योग्य आहे शंकराचार्यांनी सांगितला तो समजून घेण्यासाठी आम्हाला आंतरिक यात्रा मात्र करावीच लागणार आहे. ते मात्र समजून घेतल्याशिवाय कळणार नाही. आणि तो साधनेचा भाग आहे. तुम्ही म्हणता सांगा ना कसं काय? ते सांगण्याची गोष्ट नाही, अंतरयात्रा झाली पाहिजे. आम्ही स्वतःकडे बघत आमच्या श्वासाकडे बघत आत गेलं पाहिजे. आणि आत गेल्यानंतर आम्हाला तो बोध नक्कीच होत असतो. अनेक ऋषी मुनी संत अवतार यांना या प्रकारेच ज्ञानप्राप्ती झालेली उदाहरणं आहेत आपल्याकडे. काय केलं त्यांनी? कोण्या शाळेत गेले होते का? एवढं ज्ञान कुठून प्राप्त झालं? तर ते ज्ञान प्राप्त होतं ज्यावेळेस आम्ही आंतरिक यात्रा चालू करू तेव्हा. म्हणून सांगतायत आद्य शंकराचार्य की कोहम कुत्सम कोहम कुतायात कामे जननी को मे तात. माझी आई कोण, माझे वडील कोण हे समजून घे. खरा माझा पिता कोण आहे, मला जगवणार कोण आहे. आपण म्हणतो आईवडिलांनी त्यांचे तर अपार उपकार आहेत, त्या उपकाराविषयी दुमत असण्याची गरज नाही आहे किंवा त्याचा संदेशच नाही आहे, त्याच्यामध्ये संदेह नाही आहे. परंतु मी ज्यावेळेस जन्मलो त्यावेळेस कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती? आईच्या स्तनामध्ये दुधाची उत्पत्ती करणारा कोण आहे? म्हणजे मी जन्माला येण्याच्या अगोदर माझ्या अन्नाची व्यवस्था करणारी कोणती तरी शक्ती आहे, तिला आपण समजून घेतलं पाहिजे. आणि तेच सांगतायत आद्य शंकराचार्य की हे जीवन आहे हे स्वप्नासारखं आहे आणि यातून जागा होण्याची गरज आहे. तर तू आता जागा हो. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण हे जागा होण्याचा प्रयत्न करूया आणि तशी शक्ती आद्य शंकराचार्याकडे मागूया आणि थांबूया.